कंट्रोलच एकंदरीत ट्रम्पच्या हातामध्ये होतं असं त्या ठिकाणी दिसते। तुम्ही किती दिवस लढायचे, किती तास लढायचे याचं सुद्धा ट्रम्पने ठरवलं आणि त्यांनीच त्याचा पूर्णविराम केला अशी असणारी परिस्थिती आहे। भारताच्या पंतप्रधानाकडे ही जवानाने आपलं आयुष्य देशाला अर्पण केलं। इजा झाली, त्याच्यामध्ये काही जण दगावले अशी असणारी परिस्थिती आहे। मुंबई सारख्या शहरामध्ये घाटकोपर, रमाबाई नगर, कामराज नगर या ठिकाणी राहणारे मुरली नाईक हे अग्निवीर म्हणून होते। त्यांना लाईट इन्फंट्री रेजिमेंट जे होतं त्या लाईट इन्फंट्री रेजिमेंटमध्ये त्या ठिकाणी अडॉप्ट करण्यात आलं होतं। त्यांचा जो स्पॉट होता त्या मेजरने डिफाईन असं केलेलं आहे की डिफेंडेड लोकॅलिटी 507 मोटार पोझिशन अशा पोझिशन मध्ये त्यांना असताना तिथे नेमण्यात आलं होतं। मुरली नाईक ते ऑपरेटर म्हणून होते आणि त्या ऑपरेटर म्हणून असताना त्यांना वीरगती प्राप्त झाली अशी परिस्थिती आहे। या पूर्ण कायद्यामध्ये वीरगतीना मार्टर झाले तर त्यांचं नेमकं काय करायचं याच्या संदर्भात कुठेही उल्लेख नाही आणि म्हणून जे बेनिफिट्स मार्टर यांना मिळतात ते अग्निवीरांना मिळत नाही अशी असणारी परिस्थिती आहे। या संदर्भातला असणारा दिल्ली हायकोर्टामध्ये अग्निवीर स्कीमच्या संदर्भातलं पिटिशन गेलं होतं। ही स्कीम घटनाशीर आहे असं मानण्यात आलं। ती घटनेशीर आहे याच्याबद्दल दुमत नाही, परंतु सोल्जरला ज्या बेनिफिट्स आहेत त्या बेनिफिट या अग्निवीरांना सुद्धा त्या ठिकाणी लागू होतात त्यांना वीरगती प्राप्त झाली तर। आपल्या पुढे असणारं महाराष्ट्र शासनाचा असणारं एक GR आम्ही असणारं हे केलेलं आहे की त्याच्यामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे वरती की कुठल्याही पद्धतीने असताना त्याला वीरगती प्राप्त झाली तर त्याला मदत मिळेल अशी असणारी परिस्थिती आहे। पण दुर्दैवाने केंद्र शासन की जे सिंदूर बद्दलचा असणारा कॅपिटलाइज करायला निघालेला आहे आणि महाराष्ट्राचं सरकार हे कुठल्याही पद्धतीने असणारं त्यांना कॉम्पन्सेशन द्यायला तयार नाहीये। मी मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागितलेली आहे या संदर्भातली, 1-2 दिवसात वेळ येईल असं मी त्या ठिकाणी गृहीत धरून चालतो आणि त्या संदर्भातला असणारा निर्णय लावून घेण्याचा भाग आहे। केंद्र शासन किंवा महाराष्ट्र शासन या दोघांनीही या संदर्भातली भूमिका जर घेतली नाही तर आम्ही हायकोर्टाचे दरवाजे ठोठावल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे। ही जी वीरगती ज्यांना प्राप्त झाली त्याच्या पाठीमागची एक भावना होती की त्याला कुठेही हे वाटता कामा नये की माझ्या कुटुंबाचं कोणीही
विचार करणार नाही किंवा माझ्या कुटुंबाचं काय होईल याचा कुठेही त्याच्या मनामध्ये लवलेश येऊ नये म्हणून किमान ज्याला वीरगती प्राप्त झालेली आहे त्याला शासनाकडून 1 कोटीचं त्याच्या कुटुंबाला अनुदान त्या ठिकाणी दिलं जातं. जो सैन्यामध्ये गेलेला आहे त्याचं मनोबल टिकवण्यासाठी त्या सोल्जरची कुटुंबाची जबाबदारी ही सरकारची जबाबदारी आहे आणि या सरकारच्या जबाबदारी पाठीमागे त्यांनी असताना ज्यांना वीरगती प्राप्त झाली आहे त्यांना त्यांच्या कुटुंबियाला 1 कोटीची मदत देण्याची योजना त्या ठिकाणी लाभलेली आहे. परंतु पंजाब मधला असणारा अग्निवीर असेल किंवा मुंबई मधला असणारा मुरली नाईक तो खऱ्या अर्थाने कर्नाटकातला आहे. त्याचे आई वडील मुंबईमध्ये मी म्हटल्याप्रमाणे रमाबाई नगर घाटकोपर ह्या भागामध्ये त्या ठिकाणी राहतात. तेव्हा महाराष्ट्र शासनाची जबाबदारी आहे की त्यांचं कुटुंबाचं पुनर्वसन करणं ही महाराष्ट्र शासनाची जबाबदारी आहे. ती महाराष्ट्र शासनाने उचलावी असं मी आवाहन या ठिकाणी करतोय. जे जनतेमधनं आहेत त्यांनी मुख्यमंत्र्यांना सुद्धा पत्र लिहावं, मेसेजेस पाठवावेत की ज्या सोल्जरला वीरगती प्राप्त झालेली आहे मग तो अग्निवीर मध्ये अग्निवीर ह्या नावाने असेल, BSF या नावाने असेल, इंडो तिबेटियन फोर्स या नावाने असेल किंवा इतर कुठल्याही नावाने असेल, अग्निवीर ह्या नावाने असेल, या सगळ्यांना युद्धामध्ये किंवा कुठल्याही कारवाईमध्ये वीरगती प्राप्त झाली तर त्यांना ही योजना लागली पाहिजे, लागू केली पाहिजे. तरच मनोबल हे कायम राहील असं मी त्या ठिकाणी मानतोय. नाही तर या लढाईमध्ये पाकिस्तानचे असलेले अनेक सैनिक हे रिझिग्नेशन देऊन गेले. ही परिस्थिती भारतावरती येऊ नये आणि म्हणून त्याला मदत केली.